एक महत्त्वाची बातमी मतचोरीच्या आरोपांनंतर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे राहुल गांधींची आजपासून वोट अधिकार यात्रा आहे। बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। राज्यात 21 ऑगस्टपर्यंत मतचोरीच्या आरोपांवर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। निवडणूक आयोगांवर आता पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल गांधींची आजपासून वोट अधिकार यात्रा देखील या दोन महत्त्वाच्या आजच्या बातम्या आपण पाहतोय। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। प्रमोद, काय अपडेट? वृषाली, देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कर्मभूमीमधनं काँग्रेसची वोट अधिकार यात्रा सुरू होती आहे आणि त्याची जय्यत तयारी बिहारच्या सासाराममध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळते। काँग्रेस नेते राहुल गांधी सकाळी 11:30 वाजता येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा होईल। आपण बघू शकतो वृषाली, अशाच पद्धतीचे बॅनर लावलेले आहेत। वोट चोरी का खुला बाजार, चला रहे मोदी सरकार, म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा भाजप सरकार असेल, या दोघांच्या माध्यमातून मतचोरी होते असं मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने आरोप करत आहेत। आणि त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती आजपासून पुढचे 13 दिवस होत असलेली ही यात्रा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। पटण्यामध्ये 1 तारखेला खरं तर या यात्रेचा समारोप होणार आहे आणि त्या यात्रेला इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। वृषाली, आज राहुल गांधी सकाळी 11:30 वाजता इथूनच फ्लॅग होस्टिंग करतील आणि फ्लॅग होस्टिंग केल्यानंतर राहुल गांधी यांची सभा होणार आहे। त्या सभेमध्ये राहुल गांधी निवडणूक आयोगावरती काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग राहुल गांधींनी जे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप केलेले आहेत मतचोरीचे, त्यांनी सगळे मुद्दे मतचोरीचे पुरावे मांडलेले आहेत। त्या मतचोरीच्या मुद्द्यावरती निवडणूक आयोग काय बोलतं बघणं महत्त्वाचं असणार आहे। सकाळी 11:30 वाजता राहुल गांधी यांची या ठिकाणी सभा होईल आणि त्यानंतर आज सायंकाळी दुपारी 4 वाजता खरं तर इथपासून यात्रेला सुरुवात होईल। साधारणतः औरंगाबाद म्हणून जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आज यात्रेचा आज संध्याकाळचा मुक्काम असणार आहे। त्या ठिकाणी राहुल गांधी कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी देखील कॉर्नर सभेमध्ये राहुल गांधी जे संवाद आहे तो जनतेशी साधणार आहेत। वृषाली, पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांची होणारी ही रॅली जी आहे किंवा ही यात्रा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एक प्रकारे म्हणायला चान्स आहे वृषाली की बिहार विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल राहुल गांधी यांच्याकडनं आज वोटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून वाजलेलं आहे असं म्हटलं तरी काही। नक्कीच, धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।